मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला आज आपण पाठ क्रमांक 2 पाहणार आहोत. पाठाचं नाव आहे हत्तीचे चातुर्य. ओके, तर आता ही काय आहे, एक छान अशी गोष्ट आहे. कशी दिली तर ही अशी छान छान चित्र काढले तर त्याच्यावरून काय केले तर गोष्ट तयार केली. तुम्ही 4th मध्ये किंवा 3rd मध्ये सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे किंवा ही अशा गोष्टी छान तयार केलेल्या आहेत. ओके, मग चला आता मी काय करते, तुम्हाला आधी प्रश्न एक विचारते. तुम्हाला सांगा, तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का रे? नक्कीच ना, आवडतात ना, ऐकायला पण आवडतात आणि सांगायलाही आवडतात. तर बघा, ससा आणि कावळा किंवा कासवाची गोष्ट किंवा आता एक नवीन आहे ही हत्तीचे चातुर्य. म्हणजेच काय तर हत्ती कसा चतुर आहे किंवा कसा हुशार आहे आणि हत्तीनं काय काय केलं हे या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. ओके, आता पहिल्यांदा मी काय करते, तुम्हाला चित्र दाखवते. आता पहिलं चित्र काय दिसतंय रे तर मुले दिसतायत. ओके, या पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय, मुले दिसतायत. दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय तर फुटबॉल आहे, खेळण्यातला काय आहे तो फुटबॉल. आणि तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय तर 2 ससे आहेत. चौथ्या चित्रामध्ये काय दिसतोय, खड्डा दिसतोय, खड्डा केलेला. आणि चौथ्या चित्रामध्ये लिहिलंय बघा, इथे काय आहे फळी. आणि लास्ट चित्रामध्ये काय दिसतोय हत्ती. ओके, परत एकदा सांगते बघा, पहिल्या चित्रामध्ये काय आहे मुले आहेत, दुसऱ्यामध्ये फुटबॉल, तिसऱ्या चित्रामध्ये ससे, चौथ्या चित्रामध्ये आहे खड्डा, नंतर आहे फळी आणि हत्ती. ओके, आता बघा पुढं, आता पहिला परत खाली यायचं. आता इथे बघा काय दिसतंय पहिल्या चित्रामध्ये तर मुले कशाने खेळतायत, फुटबॉलने खेळतायत. आणि त्यांना हळूच चोरून कोण बघते रे, 3 ससे. किती, 1 2 3, किती ससे बघतायत त्यांना चोरून, 3 ससे बघतायत. दुसऱ्या चित्रामध्ये बघा, दुसऱ्या चित्रामध्ये ही मुलं खेळत होती की नाही या पहिल्या चित्रामध्ये. मग दुसऱ्या चित्रामध्ये काय झालंय तर ही 3 मुलं आहेत की नाही परत निघून गेले. 3 मुलं काय केले परत निघून गेले. तर त्यांच्या जागी कोण खेळतायत, 3 ससे. काय झालंय, ह्या मुलांचा बॉल इथंच विसरलाय आणि ते लोक काय केले निघाले परत आणि त्यांच्या जागी कोण खेळतायत तर 3 ससे खेळतायत. तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय तर असा खड्डा काढलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये काय गेलाय, त्यांचा बॉल गेलाय. कोणाचा, जी ससे जी खेळत होती की नाही अगोदर कोण खेळत होतं, मुले खेळत होती. दुसऱ्या चित्रामध्ये कोण खेळतायत, ससे खेळतायत. आणि तिसऱ्या चित्रामध्ये काय झालंय, त्यांचा बॉल ससे खेळत होती आणि खेळता खेळता त्यांचा बॉल कुठे गेला तर त्या खड्ड्यामध्ये गेला. आता चौथ्या चित्रामध्ये बघा काय दिसतंय तर 3 ससे. मग अशी काय बघितलं आपण, त्या खड्ड्यामध्ये काय गेलेला त्यांचा बॉल गेलेला. आणि चौथ्या चित्रामध्ये बघा, चौथ्या चित्रामध्ये काय केलं तर 3 ससे आहेत की नाही, काय करतायत रे तर ते फळीच्या सहाय्याने ते काय काढतायत, त्या खड्ड्यात गेलेला बॉल काढतायत. बघा इथं 3 ससे दिसतात का चित्र, 1 2 3, हे 3 ससे. एका सस्याच्या हातामध्ये काय आहे, फळी आहे आणि त्या फळीने तो खड्ड्यातला काय काढतायत, बॉल काढतायत. आता बघा पाचव्या चित्रामध्ये काय दिसतंय रे, हत्ती. ओके, आणि साईडला काय आहे 3 ससे. मग त्यांनी काय केलं, त्यांचा बॉल सस्याला निघत होता का नव्हता, म्हणून त्यांनी काय केलं, एक हत्ती जाताना दिसला, त्या हत्तीने काय केलं, हत्तीने सशांना मदत केली आणि काय केलं, त्याच्या सोंडेने काय केलं, त्या खड्ड्यामध्ये पाणी टाकलं. दिसतंय का पाणी टाकलेलं चित्र, पण बॉल आलेल्यावरती चित्र दिसतंय का नाही. मग ते कधी होणार आहे, शेवटी 6व्या चित्रामध्ये काय दिसणार आहे आपल्याला, हत्तीने काय केलेलं, त्या खड्ड्यामध्ये पाणी टाकलं, त्या पाण्याच्या सहाय्याने काय केलंय, बॉल हळूहळू वरती आलाय. ओके, इथपर्यंत समजलं. आता गोष्ट बघा, मी गोष्ट सांगते, ऐकायची. मुले मैदानावर खेळत होती. काय झालं, पहिल्या चित्रामध्ये बघितलं की नाही आपण, मुले मैदानावर खेळत होती आणि काय त्यांचा खेळ 3 ससे हळूच चोरून बघत होती. त्यांचा जी मुले मैदानावरती खेळत होती त्यांचा खेळ कोण बघत होतं तर ससे. किती होते, 3 ससे होती. त्यांना हा खेळ खूप आवडला. कोणाला रे, सशांना. आता मुलं खेळतात म्हटल्यावरती काय झालं, ससा हळूच चोरून ते लोक बघत होते, पण त्यांना काय झालं, मुलं खेळत होती, तो खेळ त्यांना खूप आवडला. मग खेळून झाल्यानंतर मुले त्यांचा बॉल मैदानावर विसरून निघून गेले. खेळून झालं, मुलांचं खेळून झालं म्हटल्यावरती काय झालं, त्यांचा बॉल मैदानावर मुलं तिथंच विसरून निघून गेले. तुम्ही नाही का खेळायला गेल्यानंतर तुमची एखादी वस्तू राहते किंवा खेळता खेळता तुम्ही तुमचे मित्र वगैरे भेटल्यानंतर तुमचा बॉल म्हणा किंवा बॅट अशी विसरून जातात की नाही, तशी काय झालं, ते मुलं त्या मैदानावरतीच त्यांचा बॉल विसरून निघून गेले. मग सशाने तो बॉल घेतला
घेतला. मग काय केलं, ससे तर ते हळूच बघत होते काय काय चाललंय तिथं. मग त्यांनी काय केलं, तो बॉल त्यांनी हळूच घेतला. मग तो बॉल घेऊन ते खेळू लागले. त्यांना तो बॉल सापडला. मग काय केलं त्यांनी ते खेळू लागले बॉल घेऊन. त्यांना खूप मजा आली, खेळत होते ते. मग खेळता खेळता तो बॉल एका खड्ड्यात जाऊन पडला. मग तिथं खड्डा होता, त्या खड्ड्यात काय झालं, ते लोक खेळत होती बॉल आणि बॉल खेळता खेळता त्यांचा बॉल कुठे पडला, जाऊन खड्ड्यात पडला जाऊन. ससे उदास झाले, म्हणजे ते नाराज झाले का की त्यांचा खेळता खेळता बॉल कुठे पडलेला, खड्ड्यात पडलेला. म्हणून ते काय झाले, उदास झाले, नाराज झाले. आता हा बॉल कसा काढायचा, म्हणजे त्यांना असा विचार पडला आता सशांना की आता हा बॉल कसा काढायचा. आपण तर खेळत होतो आणि खेळता खेळता काय झालं, आपला बॉल खड्ड्यात पडला. मग आता हा बॉल आपण कसा काढायचा, हा त्यांना विचार पडला. मग ते नाराज झाले, उदास झाले. हा त्यांना प्रश्न पडला. तो ते बॉल काढण्याचा प्रयत्न करू लागले. म्हणजे ते बॉल काय करायला लागले, त्या बॉल त्या खड्ड्यात पडलेला बॉल ते काढायला लागले, ते प्रयत्न करू लागले. पण काय झालं, त्यांनी एक फळी घेतली. मग त्यांना काय सापडली, तिथे एक फळी सापडली. मग त्यांनी ती फळी घेतली. मग त्यांना आयडिया आली असेल ना की आता या फळीने आपण काय करूया, बॉल काढूया खड्ड्यातला. म्हणजे ते प्रयत्न तरी करत होते, पण त्या फळीच्या मदतीने बॉल काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं, त्यांना फळी सापडली. मग त्या फळीच्या सहाय्याने त्यांनी बॉल काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण बॉल काढणीवरती येईना. काय झालं, बॉलच त्यांचा वरती येईना, कारण खड्डा होता. खड्ड्यामध्ये काय होतं का रे आधी, नाही, खड्ड्याने फळीनं त्यांना बॉलच काढता येईना. मग ते पण बॉल काही वरती येईना. तिथून एक हत्ती जात होता. काय होतं, तिथून हळूच एक हत्ती जात होता. मग त्या सशाने पाहिलं. मग त्या हत्तीने सशांना पाहिलं. हत्तीने पण सशांना पाहिलं, हे लोक काहीतरी करतायत, म्हणजे ना काहीतरी मदत करायला हवी असं हत्तीला वाटलं. मग तेव्हा त्यांचा बॉल काढण्याचा प्रयत्न बघून हत्तीने त्यांना मदत करण्याचे ठरवले. मग त्याच्यामध्ये काय केलं, तर ते लोक ससे काय करत होते, खड्ड्यातून बॉल काढत होते. पण हा प्रयत्न तो काय करत होता, हत्ती लांबून बघत होता. मग त्यांनी काय केलं, तर त्यांना सशांना मदत करण्याचं ठरवलं. हत्ती गेला, त्याने आपल्या सोंडीमधून पाणी आणले. हत्तीने काय केलं रे, त्यांना मदत करायची ठरवली. कोणाला, तर त्या सशांना. का रे, काय झालेलं होतं, तर त्यांचा बॉल कुठे पडलेला असतो, खड्ड्यात पडलेला असतो खेळता खेळता. मग ते लोक काय करतात, तर फळीच्या सहाय्याने ते बॉल काढण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना बॉल निघत होता का, नव्हता, पण ते प्रयत्न करत होते. मग काय होतं, तिथून कोण जातं, हत्ती. मग हत्ती बघतो, हा सगळा प्रकार हत्ती बघतो आणि मग काय करतो, त्याला असं वाटलं की चला बाबा आपण ह्यांना सशांना ह्या काहीतरी आपण मदत करूया. मग तो काय करतो, येतो त्यांच्याजवळ आणि त्याच्या सोंडीतून काय करतो, पाणी आणतो. मग सोंडीतून पाणी आणलं, त्या खड्ड्यात टाकले. काय केले हत्तीने, त्याच्या सोंडीतून पाणी आणले आणि कुठं टाकलं, खड्ड्यात टाकले पाणी. खड्डा पाण्याने भरून गेला. काय झालं, खड्डा पाण्याने भरून गेला. मग काय होईल रे, सांगा मला. खड्ड्यामध्ये काय असतो, बॉल असतो. मग बॉल त्या खड्ड्यामध्ये जर हत्तीने सोंडेतून त्याच्या पाणी टाकलं, पूर्ण खड्डा भरला, तर काय येणार आहे, ऑटोमॅटिकली काय होणार आहे, बॉल वरती येणार आहे. आणि ससे आनंदी होऊन पुन्हा खेळू लागले. त्यांना काय झालं, त्या पाण्याबरोबर बॉल वरती आला आणि काय झालं, त्यांना खूप आनंद झाला. आणि काय झालं, ससे आनंदी होऊन पुन्हा खेळू लागले. तर सगळ्यांना गोष्ट समजली का रे, छान आहे ना. ओके, आता मी काय करते, तुम्हाला शब्द देते, वरती बघायचे. आता बघा, मुले. पहिल्या चित्रामध्ये काय दिसतायत रे, तर मुले दिसतायत, मुले. ओके, आता दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, तर फुटबॉल आहे. बघा, फुटबॉल. दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतोय, फुटबॉल दिसतोय. तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, तर ससे. किती आहेत रे ससे, 3. खड्डा, काय आहे, खड्डा. नंतर फळी आणि हत्ती. आता बघा, ह्या आपण जी आता गोष्ट सांगितली, मी जी गोष्ट सांगितली तुम्हाला ती ऐकली सगळ्यांनी. मग त्या गोष्टीमध्ये काय काय होतं रे, तर मुलं होती. नंतर फुटबॉल होता, ते कशाने खेळत होते, फुटबॉलने खेळत होते. आणि नंतर ससे. अगोदर कोण खेळत होतं रे, तर अगोदर मुलं खेळत होती. ते मुलांचं खेळून झाल्यानंतर, मुले निघून गेल्यानंतर कोण खेळलं, फुटबॉलने ससे खेळले. नंतर खड्डा, त्यांचा बॉल कुठे गेला रे, त्या खड्ड्यात गेला. नंतर त्यांनी काय केलं, त्या फळीच्या सहाय्याने त्या खड्ड्यातील बॉल काढण्याचा प्रयत्न केला. आणि तेवढा त्यांना कोण दिसलं जाताना,
मदत केली. त्यांनी काय केलं, हत्तीने त्या खड्ड्यातील बॉल त्याच्या सोंडेच्या सहाय्याने त्यांनी काय केला, तो बॉल वरती काढला. ओके, आता मी काय करते, तुम्हाला तर गोष्ट समजले. ओके, मी आता काय करते, तुम्हाला प्रश्न लिहून देते. बघूया त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सांगता येतात का. आता गोष्ट तर ऐकली ना तुम्ही सगळ्यांनी, आवडली ना सगळ्यांना, छान आहे ना हत्तीचे चातुर्य. हत्ती किती हुशार दाखवलंय बघा, त्यांनी कसं केलं, कसं त्याचं डोकं चालवलं, त्यांनी कशी सशांना मदत केली. तर आता मी तुम्हाला प्रश्न विचारते बघा. प्रश्न सगळ्यांनी लिहून घ्यायचे प्रश्न, आणि मगाशी दिलेले ते पण शब्द लिहून घ्यायचे. आता बघा प्रश्न, पहिला प्रश्न आहे, मुले कोठे खेळत होती रे. मुले कोठे खेळत होती. मुले कोठे खेळत होती. काय आहे उत्तर, मुले कुठे खेळत होती. तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, कुठे कुठे खेळत होती मुलं, मैदानावरती. कुठे खेळत होती, मैदानावर. तुम्ही काय करायचंय, पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचंय. मुले मैदानावर खेळत होती. मुले मैदानावर खेळत होती. माझ्या बरोबर प्रश्न लिहायला सुरुवात करायची तुम्ही पण. दुसरा प्रश्न, मैदानावरती किती ससे होते रे. मैदानावर किती ससे आहेत. बघा किती दिसतात मैदानावरती ससे. किती, 1 2 3. किती, 3. मैदानावर 3 ससे आहेत. मैदानावरती 3 ससे आहेत. ओके, आता तिसरा प्रश्न बघा. हत्तीने सोंडेतून काय आणले. हत्तीने सोंडेतून काय आणले. हत्तीने त्याच्या सोंडेतून काय आणले. हत्तीने त्याच्या सोंडेतून काय आणलेलं दिसतंय. पाचव्या चित्रामध्ये बघा काय आणलंय, पाणी. हत्तीने त्याच्या सोंडेतून पाणी आणलंय. हत्तीने सोंडेतून पाणी आणले. हत्तीने त्याच्या सोंडेतून पाणी आणले. बघा परत एकदा प्रश्न वाचते. मुले कोठे खेळत होती. मुले कोठे खेळत होती, तर मुले मैदानावर खेळत होती. दुसरा प्रश्न आहे, लिहून घ्यायचा तुम्ही, मी सांगते तेव्हा. मैदानावर किती ससे आहेत. किती आहेत मैदानावरती ससे, तर मैदानावर 3 ससे आहेत. तिसरा प्रश्न आहे, हत्तीने सोंडेतून काय आणले. आता तुम्ही गोष्ट ऐकली हो की नाही, तर काय आणलं होतं रे, काय आणलेलं हत्तीने त्याच्या सोंडेतून पाणी आणले. ओके, 1 2 3. 3 प्रश्न झाले. पुढचे घ्या प्रश्न. प्रश्न 14 बघा. प्रश्न 14 आहे, ससे उदास का झाले रे. ससे उदास म्हणजे नाराज का झाले. कारण काय झालेलं, तर ते खेळत होते बॉलने. ओके, आणि खेळता खेळता त्यांचा बॉल काय झाला, त्या खड्ड्यात पडला, म्हणून ते काय झाले, नाराज झाले. ससे खेळताना
त्यांचा बॉल खड्ड्यात पडला. त्यांचा बॉल खड्ड्यात पडला म्हणून ते उदास झाले. पडला म्हणून ते उदास झाले. पुढचा प्रश्न आहे, खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी कोणी मदत केली? तर बघा, खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी कोणी मदत केली? खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी कोणी मदत केली? कोणी केली रे? हत्तीने ना? खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी हत्तीने मदत केली असं फुल सेंटेन्स मध्ये उत्तर लिहायचं. लिहिताना पण खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी हत्तीने मदत केली. हत्तीने मदत केली. किती झाले प्रश्न आपले? 5 झाले हो ना? तुम्ही काय करायचे? परत छान अशी गोष्ट लिहून काढायची आहे आणि 2 वेळा लिहून काढायची आहे, कारण तुम्हाला आता गोष्ट समजली कोणती? तर हत्तीचे चातुर्य. मग ह्याच्यामध्ये काय काय झालं या गोष्टीमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. आणि विथ पिक्चरवरून काय केली? मी गोष्ट तयार केली. तुम्ही पण काय करायचंय? अशी छान गोष्ट तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायचे. आणि मी किती प्रश्न दिले? तुम्हाला 5 प्रश्न दिले. ओके, मगाशी 3 झाले, हा 4था आणि हा 5वा. मी किती तयार केले? 5 प्रश्न तयार केले. तसे तुम्ही किती करायचे? अजून 10 तयार करायचे. या गोष्टीवरती 10 प्रश्न तयार करायचे आहेत. आणि काय करायचंय? गोष्ट छान अशा अक्षरामध्ये तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायची आहे. आणि 2 वेळा लिहून काढायची. आणि काय करायची? तुम्ही बाहेर पण करायची आहे. ओके, सगळ्यांना समजलं? हत्तीचे चातुर्य. छान आहे ना गोष्ट? आता काय केले? तर प्रश्न दिले. सुरुवातीला दिलेल्या चित्राखालील नावे सांगा. आता काय आहे? मगाशी मी तुमची काय केली? नावं घेतली. ओके, पहिल्यांदा काय होतं? मुले, फुटबॉल, ससे, खड्डा, फळे आणि हत्ती. या चित्राच्या सहाय्याने काय झालं? मी या चित्राच्या सहाय्याने काय केली? तर गोष्ट तयार झाली. आणि गोष्टीचं नाव काय आहे? हत्तीचे चातुर्य. म्हणजे ही काय झाली? या चित्रांच्या सहाय्याने आपण गोष्ट तयार केली. आणि हा 6वा रिकामा काय ठेवलाय रे? हा ब्लॉक. तर काय केलेला? इथपर्यंत त्यांनी काय सांगितलं की हत्तीने बॉल त्या हत्तीने काय केलं? पाणी टाकलं त्या सोंडीतून. आणि लास्टला काय होणार? तर इथं तुम्ही कशाचे चित्र काढायचंय? तर असं 3 ससे बघत बसलेले खड्डामध्ये आणि एका साईडला हत्ती. पण हत्तीने पाणी टाकून त्याच्यावरती काय आलंय? वरती बॉल आलाय. मग तुम्ही काय करायचं? तिथं असं पाणी वगैरे दाखवून त्या तिथं बॉलचं चित्र काढायचं आहे. ओके, सगळ्यांना गोष्ट आवडली? ओके, आता काय करायचे? तर प्रश्न हे लिहून घ्यायचे आणि ते बाहेर करायचे. तुम्ही अजून 10 प्रश्न तयार करायचे. पण मी दिलेले प्रश्न करायचे रिपीट होणार नाही. आता मी जे दिले प्रश्न ते लिहायचे नाही. तर तुम्ही काय करायचं? तर ह्याच्यापेक्षा वेगळे प्रश्न छान तयार करायचे आणि त्याची उत्तर पण लगेच द्यायची. उत्तर लिहिताना काय करायचं? फक्त एका वाक्यात एका फक्त शब्दात लिहायचं नाही. तर काय करायचं? फुल वाक्यामध्ये. तर काय लिहायचं? ससे उदास का झाले? मग तुम्ही काय लिहायचं? फक्त खेळताना त्यांचा बॉल खड्ड्यात पडला म्हणून एवढंच लिहायचं नाही. तर काय करायचं? पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं उत्तर ते तुम्ही. अशा प्रकारे किती 10 प्रश्न छान असे तयार करायचे आहेत आणि गोष्ट 2 वेळा लिहून ती पाठ करायची आहे. ओके, सगळ्यांना समजलं? ओके, आता आपण सगळी गोष्ट बघितली. आता काय करायचं? तर स्वाध्याय. बघा, या पुस्तकाच्या खाली काय केलेलं आहे? स्वाध्याय दिलेलं. काय दिलं? पहिला प्रश्न, सुरुवातीला दिलेल्या चित्राखालील नावे
सांगा. म्हणजे काय करायचंय, पहिल्यांदा दिलेल्या चित्राखालील नावे सांगायची. हे बघा दिलेली आहेत, ते मी मगाशी तुम्हाला सांगितलेली आहेत आणि ब्लॅकबोर्ड वरती लिहून पण दिले. प्रत्येक चित्रात काय काय दिसते सांगा. आता काय दिसतंय हे तुम्हाला माहिती आहे ना, मी सांगितलं ह्याच्यावरून. पहिल्या चित्रामध्ये काय दिसत होतं, तर मुले मैदानावर खेळत आहेत. दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, तर मुले ती निघून गेलेत आणि तिथं कोण खेळतात, तर 3 ससे. तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसतंय, तर खड्ड्यामध्ये काय गेलंय, त्यांचा बॉल गेला आणि ससे साईडला, खड्ड्याच्या साईडला उभं राहून बघतायत, म्हणजे कसा काढायचा हा विचार करतायत. चौथ्या चित्रामध्ये काय दिसतंय, तर ते जी 3 ससे आहेत त्यांनी काय केलंय, एक फळी आणली आणि त्या फळीच्या सहाय्याने खड्ड्यातील बॉल काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि 5व्या चित्रामध्ये काय दिसतंय, तर हत्ती काय करतोय, जे 3 ससे आहेत ते एका साईडला बसले, खड्ड्याच्या साईडला बसलेत आणि हत्ती काय करतोय, सोंडेतून त्या पाणी खड्ड्यामध्ये टाकतोय. आणि 6व्या चित्रामध्ये काय येणार आहे रे, तर बघा मगाशी मी सांगितलं काय येईल, तर खड्ड्यामध्ये खड्डा एक येणार, त्याच्या साईडला 3 ससे दाखवायचे, एक हत्ती, आणि तो हत्तीने काय केलं, सोंडेतून पाणी टाकलंय. पण कशाचं चित्र येणार आहे त्याच्यावरती, खड्ड्यामध्ये बॉल, म्हणजे काय झालंय, त्या पाण्याच्या सहाय्यानं बॉल काय झालाय, वरती आलाय. ओके. आता प्रश्न 3रा बघा, गोष्टीत शेवटी काय झाले असेल, कल्पना करून सांगा. रिकाम्या चौकटी चित्र काढा. बघा मी आता जे सांगितलं की नाही तोच प्रश्न काय आहे, 3रा प्रश्न आहे. 4था बघा, सर्व चित्रे पहा व गोष्ट सांगा. आता मी तुम्हाला दिलाय, स्वाध्याय दिलाय, म्हणजे काय दिलाय, घरचा अभ्यास. तर काय करायचे तुम्ही, या सगळ्या चित्राच्या सहाय्यानं छान अशी गोष्ट तयार करायची आणि ती किती वेळा लिहून काढायचे, तुमच्या नोटबुक मध्ये 2 वेळा लिहून काढायचे. 5वा प्रश्न बघा, चित्रे पहा आणि कोणते सांगा. खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे. आता कोण होते, तर कोण होता खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारा, हत्ती. दुसरा बघा, सशांना मदत करणारा कोण होता, हत्तीच होता. आता बघा 6वा प्रश्न काय आहे, घ, ठ, थ, प या अक्षरापासून चित्रे तयार केली आहे. त्यांचे निरीक्षण करा आणि यासारख्या इतर अक्षरांपासून तुम्हालाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा. आता घ पासून कसं तयार झालं चित्र रे, बघा. परत ठ पासून, परत थ पासून आणि प पासून, असं तुम्ही काय करायचे, अशा वेगवेगळे अक्षर घेऊन तुम्ही काय करायचे, छान अशी चित्र तयार करायची आहे. शब्द ओळखा व कार्डावर लिहा. आता बघा मध्ये काय दिले, ब्लँक दिले, इथे तुम्हाला दिले बघा. आता काय तयार झाला, बगळा. काय झाला, पहिला प्रश्न तयार, शब्द कोणता तयार झाला, बगळा. दुसरा कोणता झाला, आता बघा असा उभा, वेगळा. ओके. मग इथं काय येणार आहे तुमचा, बगळा, आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय येणार आहे, वेगळा. आता बघा खाली मगर आणि इकडे काय होत आहे, तगर. म्हणजे ह्या चौकटीमध्ये काय येणार आहे तुमचा, पहिला शब्द तगर आणि दुसरा शब्द काय येणार आहे, मगर. ओके. आता खाली बघा, आता बघा सामान आणि इकडे काय, कमान. आता इथे काय करणार, पहिला शब्द कोणता येणार आहे, कमान आणि दुसरा काय येणार आहे, सामान. ओके. आता नंतर बघा, आता बघा आकाश आणि इकडे काय, प्रकाश. मग पहिला शब्द कोणता येणार आहे, तर प्रकाश आणि दुसरा काय येणार आहे, आकाश. आता इकडे बघा असा काय दिलाय, मांजर, आणि असं काय दिलंय, गाजर. मग या दोन्ही ह्याच्यामध्ये काय लिहायचं, एका ह्याच्यामध्ये गाजर लिहायचं आणि एका ह्याच्यामध्ये मांजर लिहायचं. दुसरा कडक, काय दिलाय, कडक, आणि इकडे काय दिलाय, घडक. मग इथं काय येणार आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये येणार आहे घडक आणि दुसऱ्यामध्ये येणार आहे कडक. त्याच्या खाली बघा वाटाणा. काय आहे शब्द, वाटाणा. अक्षर काय बघा, इकडून बघा फुटाणा. आता इथं काय येणार आहे, पहिल्यांदा फुटाणा आणि दुसरा काय येणार आहे, वाटाणा. म्हणजे काय झालं, हा अक्षरावरून शब्द तयार करून दिलेला आहे. तर तुम्हाला काय करायचंय, शोधून म्हणजे व्यवस्थित वाचून काय करायचं, त्याच्या समोर लिहून काढायचंय. आता बघा फाटके. काय आहे, फाटके आणि इकडे काय, तुटके. मग इथे काय येणार आहे, तुटके आणि फाटके. ओके. म्हणजे काय करायचं, पण अक्षर जुळवून काय करायचे, शब्द तयार करायची आहेत. हा काय झाला तुमचा स्वाध्याय. तुम्हाला गोष्ट पण सांगितली आणि विथ त्याचं काय केलं, स्वाध्याय पण. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये काय करायचंय, गोष्ट लिहून तुम्ही स्वाध्याय 2 वेळा लिहून काढायचा आहे. ओके. थँक्यू.